एकनाथ शिंदे यांना अशोक खरात प्रकरणात टार्गेट केलं जातं आहे, कारण की अंजली दमानिया यांच्याकडे थेट CDR पोहोचला आणि त्यांनी CDR मध्ये एकनाथ शिंदे यांनी किती वेळा अशोक खरात यांना फोन केला हे देखील संपूर्ण माध्यमांना सांगितलेलं आहे. मी थोडी याच्यामध्ये सुधारणा करतो. त्यांच्याकडे CDR जर पोचला असता तर CDRची पूर्ण कॉपी आली असती. JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काही लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला आहे की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे. तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही. उलट जनतेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब भावतात त्याच्यामध्ये वाढच होईल. कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते देखील चुकीचं आहे. ही भावना महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नक्कीच वाढीस लागणार आहे आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागलेली आहे. त्यांच्यापर्यंत अशा प्रकारची माहिती जाते कशी, हा एक प्रश्न मी उपस्थित तेच सांगितलं ना. बघा, पत्रकार परिषद कुणी घेतली, पत्रकार परिषदेमध्ये हे कागद कुणी, ह्याची सगळी मुद्दा असा आहे की स्पेसिफिक एखाद्याचं नाव घेऊन बोलण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. परंतु तुमच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं स्टेटमेंट केलं सुरुवातीला की मला एका माणसाने CDR दिले. त्यानंतर जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले की CDR अंजली दमानियांकडे कसे पोहोचले, त्यानंतर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं की मी AI द्वारे करतो. अंजली दमानियांच्या मागे बोलवता धनी कोणी वेगळा आहे का? हे मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलेलं चांगलं होईल. तुमच्या नेत्याची प्रतिमा जर मलिन होत असेल, तुमच्या नेत्याची जर प्रतिमा मलिन होत असेल तर ऍक्शन घ्यायला पाहिजे का? मी सांगितलं ना ताई, मी स्पष्ट सांगितलं की एखाद्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीतनं लिहून अशा पद्धतीचे कॉल्स झालेत, अशा पद्धतीची यंत्रणा जर कोण तयार करत असेल तर तो कागद पुरवठा करणारा पुरवठा अधिकारी कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कालच शिवसेना म्हणून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्या सखोल चौकशीतनं पुढे येईल की नक्की काय झालंय ते. अशोक खरातांना भेटलेल्या व्यक्तींपैकी हे चंद्रकांत पाटील पण होते, आशिष शेलार सुद्धा होते, इतर भाजपचे नेते मंत्री देखील होते, परंतु स्पेसिफिकली एकनाथ शिंदेंचंच नाव या समोर मी सांगू अंजली का, दमानिया का आणतात? कोण कोणाला भेटले ह्याची सगळी जंत्री ही महाराष्ट्राच्या जनतेकडे आहे. आणि मगाशी जे तुम्ही म्हटलं की आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा कोण प्रयत्न करते का, हे बघा त्याच्यामध्ये तथ्य आहे असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जर म्हटलं की बाबा टार्गेट करण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काय उपयोग आहे का? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे. आज देशाच्या राजकारणामध्ये NDA मधले ते 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना कोण त्यांच्यावर टीका करतंय, बदनामी करतंय याच्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं आहे आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवलंय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दाखवलं. खरं तर सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात सातत्यानं वाद निर्माण झाला. काल देखील सभापतींची निवडणूक होती वेगवेगळ्या समित्यांच्या, त्यामध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेने बहिष्कार टाकला की पुन्हा एकदा भाजप कुठेतरी त्या ठिकाणी मुजोरी करते अशा पद्धतीचा सूर आहे. बघा, साताऱ्यामध्ये जे काय झालं, परवा रात्री मी साताऱ्यामध्ये देखील होतो, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो. सगळ्याच मनातल्या भावना ह्या पत्रकार परिषदेतनं सांगायच्या नसतात, परंतु साताऱ्यातल्या जनमानसाची जी भावना आहे ती भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं आपल्याला कळेल. जय पवार यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार गेल्यानंतर कुठेतरी वेगवेगळ्या प्रकरणांवरून राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे. खरात प्रकरणामध्ये सुद्धा राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे. फोटो तर अनेक लोकांसोबत आहेत, इतर पक्षाच्या नेत्यांसोबत देखील आहे, मात्र टार्गेट राष्ट्रवादीला केलं नाही. जात आहे. जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे ना. जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे की फोटो अनेकांचे आहेत, भेटलेले अनेक लोक आहेत. मग जसं जय पवारांना वाटतंय की राष्ट्रवादीच्या काही लोकांना टार्गेट केलं जातं आहे, तसं आमच्या मनात देखील ही भावना असू शकते की आमच्या नेत्यांना पण टार्गेट केलं जातं आहे. पण मी त्याचं उत्तर स्पष्ट दिलं की कोणी कोणाला टार्गेट जरी केलं तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे जनसामान्यांमध्ये ती कुठेही बाजूला होणार नाही, कुठेही त्याला तडा जाणार नाही. सर, हिंदी में बता दीजिए आज सिल्वर रोड पे संपादक की मुलाकात करने आए थे। वो कैसा करना चाहिए, उसमें क्या टेक्नोलॉजी लानी चाहिए, AI का यूज़ कैसा करना चाहिए, ये उसके बारे में उन्होंने हमको मार्गदर्शन किया. और हम सब माननीय शरद पवार साहब के नेतृत्व में अखिल भारतीय नाट्य परिषद जो बड़ी संस्था है
वहाँ काम करते हैं, मैं उसका ट्रस्टी हूँ और इसके लिए वो जो मीटिंग 3 महीने के बाद हम लगाते हैं उसके लिए हम विनती करने के लिए आए थे और वो मीटिंग 13 तारीख को माननीय पवार साहब ने यशवंतराव प्रतिष्ठान में रखी है। सर, राउलिया विधान परिषद का चुनाव है बारामती में, वहाँ पर कांग्रेस जो है वो अपना नामांकन रख रही है। कांग्रेस के बारे में जो संजय राउत साहब ने बोला है उसके ऊपर मुझको और बयानबाजी करने की ज़रूरत नहीं है। कांग्रेस क्या है वो संजय राउत ने कल ही प्रेस कॉन्फ्रेंस में उनके बयान में दिया है। सर